पुढची बातमी बीडमधून। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे धावणार असल्याची माहिती समोर येते आणि लवकरच नियमित रेल्वे सेवा सुद्धा सुरू होणार आहे। बीड रेल्वे स्थानकावर युद्ध पातळीवर या दरम्यान काम सुरू आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासून बीडवासियांचं रेल्वे सेवेचं हे स्वप्न होतं ते आता पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे बीडकरांमध्ये मोठी उत्सुकता सुद्धा पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांनी ज्या रेल्वेचं स्वप्न पाहिलं होतं ते आता कुठेतरी सत्यात उतरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। येत्या 17 सप्टेंबरला अहिल्यानगर ते बीड हा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे आणि त्या दिशेने काम देखील सुरू आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे जे बीडचं रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी आता कामाला गती देण्यात आली आहे। जे उर्वरित काम आहे रेल्वे सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत। स्टेशनची इमारत यापूर्वीच पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा देखील आता उपलब्ध करून दिल्या जातील। विशेष म्हणजे इलेक्ट्रिकचं काम अद्याप बाकी असलं तरी आता डेमो इंजिन या ठिकाणी धावणार आहे। इलेक्ट्रिकची जी सेवा आहे ती काही दिवसांनी या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे, कारण त्यासाठीचं काम अद्याप पूर्ण होणं बाकी आहे। 17 सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीनं पंतप्रधान या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे आणि त्या दिशेनं या ठिकाणी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील भेट देत आहेत। एकूण 261 किलोमीटरचा हा सगळा रेल्वे मार्ग आहे। त्यापैकी बीड पर्यंतचं काम आता हे पूर्ण झालंय आणि बीड ते परळी मार्गाचं देखील काम प्रगतीपथावर आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आता अंतिम टप्प्यातील जे काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे। तर वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी भेट देत असून बीडकरांची जे अनेक वर्षांपासून स्वप्न पाहिलं होतं, बीडच्या अनेक निवडणुका ज्या रेल्वे प्रश्नावरून गाजल्या होत्या ते रेल्वे प्रश्न आता कुठेतरी मार्गी लागलाय आणि बीड देखील आता रुळावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बीडच्या प्रगतीचा हा रथ आता असाच धावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।